आज जरांगे पाटलांची पुण्यात शांतता रॅली सुरू झाली आहे। तर सकाळी 9:30 वाजता रॅलीला सुरुवात झाली आहे। रॅलीनंतर थोड्याच वेळात सभा देखील असेल। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत। पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेत। तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। काल साताऱ्यात जरांगे पाटील यांना अचानक चक्कर आली होती, तरीही आजच्या रॅलीत त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय जरांगे पाटलांची शांतता रॅली सुरू झाली आहे, सध्याचे अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची सभा 11 ते 11:30च्या दरम्यान सुरू होणार आहे। आता आपण जसं बघत आपण तिकडे जंगी तयारी अशी पाहायला ते लोकांना संबोधित करणार आहे। तिकडचं स्टेज देखील तयार केलेलं गेलेलं आहे आणि तसंच जेव्हा ते शनिवार वाड्याकडनं प्रस्थान करतील ते इकडे संभाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करतील आणि अभिवादन देखील करतील। तशीच जंगी तयारी केलेली पाहायला मिळते। इकडे त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत। आपण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून की नक्की काही आता काय तयारी करण्यात आलेली आहे आणि किती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली होत आहे। पुण्याच्या सारसबागेपासून या रॅलीची सुरुवात होणार आहे। बाजीराव रोड मार्गे जेएम रोडच्या मार्गे ही रॅली जी आहे ती खंडोजीबाबा चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता या चौकामध्ये होणार आहे। काका, तुम्हाला किती लोक अपेक्षित आहे तिथे आणि काय प्रतिसाद आहे लोकांचा? कारण हे पश्चिम महाराष्ट्रात गेले 4 ते 5 गावांमध्ये सुद्धा शहरांमध्ये सुद्धा ही रॅली होत आहे। काय प्रतिसाद आहे लोकांचा? महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळतोय तो पाहिला की पुण्यात एवढा प्रचंड प्रतिसाद मिळणार। गेल्या 1 महिन्यापासून सर्व कार्यकर्ते निष्ठून काम करत आहेत आणि ते काम करत असताना त्यात यश नक्की मिळणार। मनोज जरांगेंची ही रॅली आणि समारोपाचं भाषण हे अत्यंत सुंदर होणार। पुणे शहरातून नाही तर उपनगरातून, जिल्ह्यातून, राज्यातून देखील काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। महाराष्ट्रात न भूतो न भविष्य मराठा क्रांती मोर्चानंतर ही रॅली असणार आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हा निस्वार्थी व्यक्तिमत्व असल्यामुळे सामान्यांच्या गळ्यातला ताईत झालेले आहेत आणि हे प्रचंड समाज बांधव, संघर्ष योद्धा अशा अनेक उपाधींनी त्यांना लोकांनी वर्षा, आपण जसं बघू शकतो आपल्याकडे एक चिमुकला कार्यकर्ता पण आहे। तू इकडे कसं काय साठी आलाय? काय बोलणार आहेस तू त्यांना भेटून? जरांगे पाटील आगे अर्थातच रेवती, अगदी लहान चिमुकल्यांपासून अबालवृद्धांचा देखील या रॅलीमध्ये सहभाग पाहायला मिळतोय। या रॅली संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।